नमस्कार. लोकसभा आणि त्या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकींचं बिगुल कधी वाजेल हे सांगू शकत नाही, पण लवकरात लवकर सर्व पक्ष या निवडणुकींना सामोरे जाणार आहेत. तर तशी सर्व राजकीय पक्षांची तयारीही जोरदार चालू आहे. लोकसभेसाठी देशभरात एनडीए विरुद्ध इंडिया अशी लढत होणार असली तरी राज्यातील प्रादेशिक समीकरणं ही वेगवेगळी असणार आहेत. त्यात महाराष्ट्रात मनसे एकला चलो रे या भूमिकेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नमस्कार मित्रांनो, राम राम, आभार. मी परशुराम मंगले आणि आपण पाहतात PSM व्हिडिओ ब्लॉग. निवडणुकांचे हे चित्र विधानसभा व लोकसभेचे असताना महाराष्ट्रात एनडीए आघाडी आणि इंडिया आघाडी यांच्या लोकसभेच्या जागांचे वाटप कसं होणार याची उलटसुलट चर्चा चालू झाली आहे. याचं कारणही तसंच आहे, कारण महाराष्ट्रात कोण कोणाच्या पक्षात आहे हेच कळायला मार्ग नाही. कारण ही महाविकास आघाडी यांचं समीकरण सामान्य माणसाला सहजपणे लक्षात येईल असं मला वाटत नाही. असो, पण सध्या महाराष्ट्रातील छोटे व प्रादेशिक पक्ष ही याच्या जोरदार तयारीला लागलेत. त्यापैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष देखील लोकसभेच्या जोरदार तयारीला लागला असल्याचे दिसून येते आणि ते साहजिकच आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण त्याविषयी अधिक माहितीसाठी यावर चर्चा करणार आहोत. मनसेचे संभाव्य लोकसभेचे उमेदवार कोण कोण असणार आहेत आणि ते या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. आजतागायत युती नाही, आघाडी नाही, तर स्वबळावर निवडणुकांना सामोरं जात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष परिक्रमण करत आहे. काही निवडणुका स्वबळावर लढून विधानसभेत 19 आमदार पाठवले होते, तर नाशिक महानगरपालिकेवर सत्ता हस्तगत केली होती व पुणे महानगरपालिकेत 30च्या वर नगरसेवक निवडून आणले होते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी मजल मारत शिवसेना भाजपा युतीस तोडीस तोड देऊन हा पक्ष उदयास आला. या पक्षाने कित्येक वेळा यांना हारही पत्करावी लागली, पण एक वेळ असा होता की पराभवाला सामोरे जात जनतेसमोर सर्वात अगोदर येणारा नेता म्हणजे राज ठाकरे होते. ते त्यावेळी म्हणाले होते की तुमने हमको बहुत मारा, लेकिन मैंने एक ही मारा, लेकिन सॉलिड मारा ना, असं म्हणणारा हा वाघ राजकारणात दबा धरून बसला आहे. कारण हाच वाघ 2 पावले मागे गेला तो मोठी मुसंडी मारण्यासाठीच, आणि त्याची तयारी म्हणजे महाराष्ट्र सैनिक करत असलेली कामे हा त्याचा ट्रेलर कित्येक जण पाहत आहेत. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मनसेचे सर्व नेते हे जनतेची कामं, त्यांची सुखदुःख वाटून घेण्यात यशस्वी ठरले आहेत आणि यासाठी सुबक परिस्थितीही विरोधकांनी त्यांना दिली यात शंका नाही. कारण सत्ता आणि खुर्चीच्या लोभासाठी याला फोड त्याला फोड या फोडाफोडी राजकारणामुळे जनता दुर्लक्षित झाली आणि ही स्पेस पूर्णपणे मनसेने भरून काढली आणि त्यात कित्येक नवीन चेहरे समोर आले. ज्यांनी स्वतःवर केसेस घेतल्या, त्यांनी जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत जनतेचा वाली तेच आहेत असं सर्वसामान्य लोकांना वाटत आहे. त्यात मध्यंतरी राज ठाकरे यांची महाविकास आघाडी यातील नेते म्हणजेच फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढली व लोकांना पुढील समीकरण कळत नव्हतं. पण जी गोष्ट शक्य नाही त्यावर आपण बोलण्यापेक्षा राज ठाकरे यांच्या विचारानुसार राजकारणात समाजकारण व्हावं या धोरणानुसार एकला चलोची भूमिका त्यांनी स्पष्ट केली व महाविकास आघाडी व इतर राजकीय पक्षात भीती वाटू लागली. त्यात रोहित पवार, शिंदे, फडणवीस असे कित्येक राजकीय नेते आत्मविश्वास गमावल्यासारखे त्यांना वाटू लागले. याचे कारण लोकसभा निवडणुकीसाठी मनसेच्या गोठातून जी संभाव्य नावं समोर येत आहेत ती नावं म्हणजे पुढील चित्रपटाचा ट्रेलरच असणार आहे. त्यामुळे ही नावं काय आहेत हे आपण जाणून घेण्यास उत्सुक आहात याची मला पूर्णपणे कल्पना आहे. तर मग आजच्या या ट्रेलरमध्ये संभाव्य उमेदवार कोण असतील याचा अंदाज आपण घेऊ. चला तर मग आपण पाहू याबाबत काही माहिती समोर आली आहे व ते नेते किंवा लोकसभेचे संभाव्य उमेदवार कोण असणार आहेत हे पाहू. पहिले, ठाणे पालघर लोकसभेच्या जागेसाठी अविनाश जाधव, ज्यांनी कित्येक महिने अखंड महाराष्ट्राच्या प्रशासनाला धारेवर धरत लोकांना न्याय मिळवून दिला असे
अविनाश जाधव. दुसरे, कल्याण डोंबिवलीमधून लोकसभेच्या जागेसाठी विद्यमान आमदार राजू दादा पाटील म्हणजेच एकच वादा आमचा राजू दादा यांचं नाव पुढे आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं, पुणे शहरातून खळखट्याचा बेताब बादशाह जो प्रशासनाच्या आवारात जरी दिसला तरी आज कुठल्या आणि कोणाच्या काचा फुटणार या भीतीने अधिकारी तिथून पळ काढतात आणि ते म्हणजे वसंत तात्या मोरे. चौथे, ठाणे लोकसभेच्या जागेसाठी मनसे नेते दिग्दर्शक अभिजित पानसे हे राजकारणासहित सिनेसृष्टीतही सक्रिय आहेत. शांत संयमी हे नेतृत्व देखील रणांगणात उतरणार आहे. पाचवे, राजसाहेबांच्या सोबत सतत असणारे पूर्ण पक्षाची धुरा सांभाळणारे नेते म्हणजे बाळा नांदगावकर हे दक्षिण मुंबईमधून असणार आहे. त्यानंतर सहावे म्हणजे पक्षाची महिला रणरागिणी ज्याच्या कामाची प्रशंसा सगळीकडे सातत्याने होत असते त्या म्हणजे शालिनी ठाकरे या उत्तर पश्चिम मुंबईमधून या निवडणुकीला सामोरे जाण्याची शक्यता आहे. सातवे म्हणजे प्रखर हिंदुत्ववादी विचार घेऊन कार्यरत असलेले छत्रपती संभाजीनगरमधून प्रकाश महाजन यांचे नाव समोर आले आहे. आणि आठवं म्हणजे सोलापूरमधून लोकसभेसाठी दिलीप धोत्रे यांचं देखील नाव समोर आलं आहे. नववे म्हणजे चंद्रपूरमधून राजू उंबरकर लोकसभेसाठी त्यांना हिरवा कंदील दाखविला गेला आहे. आणि 10वे म्हणजे कोकणमधून म्हणजेच रायगडमधून जुने मनसे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले वैभव खेडेकरजी यांचं इकडे नाव समोर आलेलं आहे. 11वं म्हणजे पक्षाच्या भूमिका शांत आणि संयमी मांडणारे नितीन सरदेसाई हे दक्षिण मध्य मुंबईमधून लोकसभेची धुरा सांभाळतील. 12वे पक्षाचे प्रवक्ते धारेधार पक्षाची भूमिका प्रसार माध्यमावर जसे मांडतात तसंच धगधगते आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ओळख असणारे संदीप देशपांडे हे ईशान्य मुंबईमधून असतील. 13वे म्हणजे पक्ष नेतृत्व वेगवेगळी ध्येय धोरणे व राजसाहेब यांच्या सोबत सावलीसारखे उभे असणारे नेतृत्व उत्तर मुंबईमधून अविनाश अभ्यंकर यांचं नाव समोर आलं आहे. 14वं म्हणजे नाशिकमधून डॉक्टर प्रदीप पवार यांचं नाव. तसेच 15वे म्हणजे दिलीप दातीर ही अशी नाशिकमधून 2 नावं समोर आलेली आहेत. या व्यतिरिक्त नवी मुंबईमधून गजानन काळे व अजून कित्येक नेते यांची नावं जरी पक्षप्रमुखांनी अधिकृत त्याची घोषणा केली नसली तरी हीच नावं पुढे येतील. त्यात महाराष्ट्रातील विविध भागातून म्हणजेच मावळ व इतर ठिकाणी योग्य त्या नेतृत्वाला लोकसभेसाठी तिकीट देऊन विरोधकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष या निवडणुकीत घाम फोडणार हे मात्र नक्की. नक्कीच मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, येणाऱ्या संभाव्य लोकसभा निवडणुकी संदर्भात अजून आपल्याला काय वाटतं, एक जनता म्हणून आपण आपलं मत कमेंटमध्ये स्पष्ट करा अशी अपेक्षा बाळगून मी इथेच थांबतो. धन्यवाद.